नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटना सातत्याने घडत असल्याचं पाहायला मिळत आहे। शहरातील गजबजलेलं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेरी रासबिहारी लिंक रोड इथं एका चारचाकी वाहनानं 3 ते 4 वाहनांना धडक दिल्याची घटना रात्री उशिरा घडली। हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये लहान चिमुकलीसह 3 ते 4 जण जखमी झाल्याची माहिती समजते। तसेच चारचाकीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। धक्कादायक बाब म्हणजे चारचाकी वाहन चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगण्यात आलंय। दरम्यान त्याला स्थानिकांनी विचारणा केली असता मी नाशिक जिल्हा परिषदेचा मोठा अधिकारी असून मला कुणीही काही करू शकत नाही असं देखील तो बडबडत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। आता जी घटना झाली त्याच्यात आम्ही एकदम थोडक्यात वाचलो। तर मग हे जे आहे ड्रिंक अँड ड्राईव्ह करता, तर आता जे झाली जी घटना त्याच्यावर तुम्ही व्यवस्थित थोडीफार कारवाई करा की ज्याच्याकडून जे चुकीचे नाही आहेत त्यांच्यावर नको, म्हणजे असा त्रास नको व्हायला बाकीच्यांना पण। जखमी 4-5 जण आहे, ऍटलिस्ट 3 ते 4 गाड्या त्यांनी उडवल्या। आम्ही एकदम थोडक्यात वाचले मिस्टरांना, तरी ते ती गाडी एवढी फोर्सफुली आली की त्याचे पाठ उडून आमच्या अंगावर पण लागले। आणि लहान मुलगा होता आमच्याकडे, तर त्याला पण म्हणजे काहीतरी लागलं असतं वगैरे काय। महाराष्ट्र शासनची जी त्याच्यावर स्टिकर वगैरे लावलाय, तर मग लोकांची कारवाई करायला पाहिजे आणि लोकांना सुरक्षित पाहिजे ना, की आता ड्रिंक अँड किती भीषण अपघात, किती थोडक्यात बचावले तुम्ही? एकदम किंचित म्हणजे मायन्यूट सेकंड मध्येच, म्हणजे आम्ही फक्त थोडा टर्न नसता घेतला तर आमचा पण काहीतरी झाला असं, जीवाला धोका झाला। सदरील अपघात जो झाला, मी प्रत्यक्षदर्शी आहे या गोष्टीचा। समोरील माणूस आहे 120-130च्या स्पीडने आला, समोरून 6 गाड्या त्यांनी लगातार उडवल्या। जवळपास 6 ते 7 लोक जखमी झाले। लहान मुलगी आहे 3 वर्षाची, ती जखमी झालेली आहे, थोडक्यात किंचित बचावली। आणि जी गाडी आहे बलिनो व्हाईट कलरची, तिच्यावर महाराष्ट्र शासनाची पाटी लावलेली आहे आणि समोरील व्यक्ती हा पूर्णपणे दारू पिलेला होता। आणि त्यातल्या त्यात ज्यावेळेस आम्ही चौकशी केली, त्या मुलाला विचारलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी जिल्हा परिषदेचा मोठा अधिकारी आहे, मला कोणीच काही करू शकत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं। आणि त्यावेळेस आम्ही सामान्य नागरिकांनी त्याला पकडून ठेवलं आणि पोलीस स्टेशनला फोन केला। पोलिसांनी सगळं आल्यानंतर महसूल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी असतील, हवालदार असतील, यांनी सगळ्या गोष्टी नियंत्रित केलेल्या आहे आज सध्या। माझी अशी विनंती प्रशासनाला लवकरात लवकर त्वरित काहीतरी ठोस कारवाई करावी, जेणेकरून 120-130च्या स्पीडनी गाडी चालवताय आणि सामान्य नागरिकांना याचा त्रास होतोय। एकूणच दैव बलवत्तर म्हणून कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र अशा मद्यधुंद वाहन चालकांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साहिल बेलसरे, नाशिक।